तर आज नाही तर चिवायची मस्त अशी अंघोळी केली आणि मस्त मेकअप करायला बसले होते. बघा तिचा झंडू असा बांधायचा होता. झंडू मला बांधला आणि तिला दिलं खायला. मी घेतले कपडे धुवायला. पटकन असे कपडे पण धुवून झाले. आणि इकडे बघा आमच्या घराचं काम चालू होतं, कौलं काढण्याचं. बघू शकता तुम्ही. आणि मग काही मी लागले कामाला. मस्त भांडी वगैरे होती, ती पण पटकन लावून घेतली. आणि ऊन पण जाम लागत होतं. म्हटलं बाबांना हे वरती कौलांचं काम चालू करत होते. म्हटलं ऊन लागते तर त्यांना थंडा वगैरे नेला त्यांना. आणि बघू शकता तुम्ही इथे आमचा माला असं दिसत होता. त्यांना थंडा वगैरे दिला आणि मी आलो खाली. होती चतुर्थी ना, मग घेतली खिचडी बनवला. मस्त असे शेंगदाणा भाजून घेतले आणि रात्रीचा भात होता पुलाव बनवलेला, तो पण गरम करत ठेवला. मस्त असे शेंगदाणे पिसून वगैरे घेतले आणि तेलामध्ये टाकले बटाटे घेतले फ्राय करायला. बटाटे मस्त फ्राय करून झाली आणि त्याच्यामध्ये घातलेली साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट. बघू शकता तुम्ही. मस्त असा झाकण लावून ठेवला आणि त्या साबुदाण्याची खिचडी तयार. बघू शकता. आणि मग काय जेवायला लागली होती भूक. मग घेतली तिला जेवायला न्यायचं. बघा मी जेवण करते म्हणे. आणि घेतलं संध्याकाळी मस्त असं बेडा साफ करायला. बेडाची भाजी बनवायची होती. ते साफ करणं म्हणजे जीवावर येते, पण काय करायला पाहिजे. मी घेतली एक साईडला डाळ बनवायला. कुकरला डाळ ठेवली आणि बघा इथे बेडा साफ करून झाला. चाय वगैरे घेतला आणि डाळ पण ठेवली. बटाट्याची भाजी पण एक साईडला मस्त अशी ठेवली होती. भात पण झालं होतं. आणि मी घेतले असे मस्त मोदक बनवायला. बघा तुम्ही. मस्त पीठ वगैरे केलं आहे ना. म्हटलं मला गूळ कापून द्या. त्यांनी पण गूळ वगैरे कापून दिलं. आईने दिलं खोबरं किसून. मी घेतले कढईमध्ये टाकलं गूळ वितलवलं आणि त्याच्यामध्ये टाकलं तुपाचा पण वास मस्त असा आला होता. आणि टाकलं खोबरं. मस्त असं मिक्स करून घेतलं खोबरं टाकून. बघू शकता तुम्ही. आणि टाकलं त्याच्यात थोडी वेलची पावडर. मस्त असं झालं होतं सारण तयार. नाही इथे बसलो आम्ही मस्तपैकी. आमच्या आई बघा सुरुवात पण केली मोदक बनवायला. बघू शकताय तुम्ही. आणि बघा मी पण मस्त असा मोदक बनवलं. हे असे काहीतरी झाले होते. मस्त मोदक झाला होता. मग काय आईने ठेवलं होतं चुलीवरती पाणी गरम करत मोदक शिजायसाठी. पाण्यामध्ये टाकला आडा आणि त्याच्यावर टाकली जाळी आणि ठेवलं झाकण लावून. आणि मस्त असे मोदक झाले होते. आणि घेतले मग जेवायला. बघू शकता तुम्ही. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. चला तर मंडळी बाय. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.